तर मंडळी आपण जाणार आहोत आज शेतामध्ये आणि शेतामध्ये आहे आमच्या थोडीशी भाजी आणि मम्मी येणार आहे तर मम्मीला बोलवलं आहे भाजी घ्यायला. तर ती आलेली आहे. आपण तिच्यासोबत जाऊ शेतामध्ये आणि पाहूयात भाजी कशी आहे. म्हणजे मेथीची भाजी आहे आणि काहीच म्हणजे फवारणी वगैरे नाही एकदम म्हणजेच आपण आज भाजी हार्वेस्टिंग करणार आहोत आणि एकदम ताजी भाजी आहे शेतामध्ये. आणि बाकीचं पण काही शेतामधल्या जवळच आपल्या परसबागेमध्ये जे आपण लावतो तसंच आम्ही खाण्यापुरतं थोडंसं लावलेलं आहे. मिरची, गवार, कोथिंबीर वगैरे हे सर्व मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि आपल्या छोट्याशा परसबागेतल्या म्हणजेच शेतामधल्या भाजीपाला मी तुम्हाला आज दाखवणार आहे. म्हणजे छोटीशी आपले वाफे केलेले आहेत तर त्या वाफेमधला भाजीपाला मी दाखवणार आहे. आणि आज नेमकं त्याला पाणी पण दिलेलं आहे तर पाहूया काढता येतं आहे का नाही येतं आहे काढता. चला तर मग आपण जाऊया. मग तुला किती दिवस म्हणलं होतं ये म्हणून ये, त्याला भरलंय पाणी आता. हळूच तर हे बघ आमची बाग इथं आंबा आहे. आंब्याला आमचे आंबे आले होते यावर्षी. घरचे ऑर्गेनिक आहे ऑर्गेनिक. सोयाबीन, मिरच्या ओके तर चोक आहे पडायचे. पाणी भरलंय त्याला त्याच्यामुळे जास्त चिखल येतोय. हे नंतर टाकलेली ना का पोगलेली ही कोथिंबीर आत्ता म्हणजे भाजी सोबत ना. ती काढून गाडी तर फुलं तिला न्यायची दवा काढली मी. काय झाड, नारळाचं झाड, हे आंब्याचं, हे ऊसाचं झाड. पाणी दिलं इकडं. चुका चुका इतका भरमसाठ आहे का विचारता सोय नाही. आपोआप बिना औषधाचं घसर होते. पा इकडं या अगोदर मी तुम्हाला दाखवलं होतं पण आज पुन्हा अपडेट पाहते याची. छान अशा ऑर्गॅनिक मिरच्या बिना औषधाच्या मिरच्या इकडे पाहू शकता. ही आपली गवारीची झाडे, हे चुका, इकडं पण गवारीची झाडे. आणि याला पाहू शकता इथे आपले शेंगा यायला सुरुवात झालेली. थोड्या दिवसांनी त्या पण येतील. हे आहे झाड पाहू शकता याला पण आहे शेंगा. आणि इकडे या मिरच्या, खूप मिरच्या आहे साऱ्या खूप. इकडे पाहू शकता हे आपलं वांग्याचं झाड आहे. याला वांगे नाही येते आत्ता. आणखीन इकडे हे आहे गवारीचे झाड, याला पण आलेले आहेत. हे माहीत आहे. अरे बापरे मुंग्या भरपूर. हे बा इकडे मिरच्या. वातावरण तुम्ही पाहू शकता एकदम असं सनी वेदर आहे. एकदम असं स्वच्छ सूर्यप्रकाश आहे. संध्याकाळचा व्ह्यू तुम्हाला दाखवते. खूप सुंदर आहे. इकडे सूर्य तुम्ही पाहू शकता. एकदम फ्रेश अशी ताजी ताजी हवा लागते. गार पण वाजते. इकडे आकाश पाहू शकता.
कसं वाटते वावरातून भाजी घेतली चांगली फ्रेश आहे सर्व ना, ताजी ताजी भाजी ताजी मस्त ना? आहे की नाही? आता बनवणार का? हा मग आता बनवायसाठी चालवली आता. अजून काय काय घेतले? चुका घेतलाय, कोथिंबीर घेतली, मेथीची भाजी घेतली मस्त उपटून. चिखलात मग काय पाणी त्याला आजच पाणी दिलंय, तुला म्हणलं होतं काल ये म्हणून. मिरच्या न्यायच्या का? नको, मिरची आहे नसल्यावर. दाखव भाजी. काय किती मस्त आहे. हे चुका आहे, खाली भाजी, हे कोथिंबीर. बनव मग. हा मग काय आई आई माझा पेपर लय सप्पा गेला. छान छान शाबास. सगळे लिहिले ना प्रश्न, हा उत्तर बरोबर लिहिले का? हा कशाच पेपर होता? कशाचा होता पेपर? इंग्लिशचा हा का? उद्या कशाचा आहे? मराठीचा. झाला का अभ्यास मग? मग हं? नाही अजून तर केला नाही, लगेच म्हणते जा. करीत होती ना आता? तो तेवढं आवाज झाला. हो को. हे आपलं शेत. इकडं मस्त सूर्यास्त चाललाय, दिवस मावळायला आता. तर अशा पद्धतीने शेतातून भाजी वगैरे काढून झालेली आहे आणि आता घरी जाते मी. थोडंफार पाहते, काम राहिलेलं आहे. आणि ऑर्गॅनिक पद्धतीने भाजी कशी पिकवतात हे ते सगळं, म्हणजे आपल्या शेती असल्यामुळे सगळं ऑर्गॅनिक पद्धतीनेच होतं आपलं. चला आता मी बाकीची राहिलेली कामे आवरते पटपट आणि संध्याकाळच्या स्वयंपाकाची देखील तयारी करायची आहे. तुम्ही व्हिडिओ पहा आणि मी तुम्हाला पुढची अपडेट लवकरच देईन. चला तर मग. पाणी धुवा लागलं, लई माती निघत हो. आहे की नाही? आता काय करणार? आता टाकायची ना धुवून.